4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण खून, आरोपीला फाशीची शिक्षा. 13 दिवसात दोषारोपपत्र, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजागी गावात घडलेल्या 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी वय वर्ष 45 याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 26/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 238, 65(2), 127(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4(5)(I), 6(8) आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली अवघी 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली. गावभर शोधाशोध सुरू असताना आरोपीच्या संशयास्पद हालचालीमुळे ग्रामस्थांनी त्याच्या घराची पाहणी केली आणि घरातील लोखंडी पेटीत पोत्यामध्ये भरलेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. तपासात आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं. पीडित मुलगी मुस्लिम समाजातील तर आरोपी हिंदू धनगर समाजातील असल्याने गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी तातडीनं मोहल्ला समिती, शांतता समितीच्या बैठका घेऊन कडक बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तपास अधिकारी आणि त्यांच्या पथकाने भौतिक आणि शास्त्रीय पुरावे गोळा करून अवघ्या 13 दिवसात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची स्पेशल केस क्रमांक 38/2025 म्हणून सुनावणी झाली. सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी याला फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल अत्यंत गंभीर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणांमध्ये न्यायव्यवस्थेच्या कठोर भूमिकेचे उदाहरण मानला जातो आहे. या अत्यंत संवेदनशील आणि समाज हादरवून टाकणाऱ्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगवान, शास्त्रीय आणि काटेकोर पद्धतीनं करण्यात आला. तत्कालीन प्रभारी अधिकारी सचिन कांबळे तसेच उमदी पोलीस ठाण्याचे संपूर्ण तपास पथकाने दिवसरात्र मेहनत घेत भौतिक आणि वैज्ञानिक पुरावे संकलित करून आरोपीविरोधात भक्कम पुराव्यांची साखळी उभी केली आहे. अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली. यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता, व्यावसायिकता आणि समर्पण हे तपास यंत्रणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.